नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय नो मी खूप लेट ब्लॉग पोस्ट करते आहे, बट शॉर्ट्समधनं तुमच्या भेटीला येते ना, तसंच काहीतरी कंटिन्यू करायचं पुढे विचार करते. काय असेल ते तुम्हाला हळूहळू सांगतेच, पण त्याआधी ब्लॉग न येण्याचं अजून एक मोठं कारण आहे, ते पण तुम्हाला दाखवते. काय रे बेटू, कुठे चालला? हा आमचा पिल्लुडा आणि हा आमचा पसारा. हे आमचं दिवसभर चालतं. आधी घरात होतं, सध्या गॅलरीत आहे, कारण उन्हामुळे तिला तिथे बाहेर हवेत जरा बरं वाटतं. सखी हॅलो कर ना बेटू. ना बाबा आम्ही आज गुस्सात आहे काहीतरी. कुठे चालले डॉक्टर तुम्ही? ओ डॉक्टर, ओ डॉक्टर कुठे चालले तुम्ही? नाही बोलायचं मम्माशी. असंही आमचे डॉक्टर बोलणार नाही, कारण त्यांना मम्माचा खूप राग आला आहे, कारण मी तिला पापासोबत बाहेर जाऊ नाही दिलं आहे. पुन्हा मी तिला रागवली पण आहे. तुम्हाला दिसत असेल हे कुंकू. सध्या मला याच्यावरच समाधान मानावं लागतं आहे, कारण माझी एकही टिकली तिने जागेवर ठेवली नाही आहे. तिला टिकल्यांचा काय नाद आहे मला माहीत नाही, आणि खूप आधीपासून, जर तुम्ही बघत असाल ना, खूप आधीपासून तिला हा नाद आहे. तर फक्त चंद्रकोर कोणत्या त्या बाजूला ठेवला आहे, त्या पण तिचं असं असतं माझी आहे ती माझी. तुम्ही आता बघितलं असेल तिच्या कपाळावर तीच आहे, ती तू नको लावू. आणि आता तर नवीन सुरू झालं आहे, ती आंघोळ करून बाहेर आली का तिच्या त्या फेस क्रीमला किंवा बॉडी लोशनला हादल तिचं असं असतं, मम्मा तू नको लावू, माझी क्रीम आहे, माझी बॉडी लोशन आहे. अगं एवढी पिटुकली तू, तुला काय कळतं तुझं आणि माझं. पण तिचं फिक्स आहे की ह्या दोन क्रीम माझ्या आहेत तर मम्मा तू हात नको लावू, आणि टिकली पण ही माझी तर मम्मा तू नको हात लावू. पण अवघड आहे, पण गोड आहे. जे काही आहे ते खूप गोड आहे. आज दिवसभरात खूप काही प्लॅन आहे, त्यासाठी तुम्हाला ब्लॉग शेवटपर्यंत बघावं लागेल. सो स्टे ट्यून. कट टू संध्याकाळ. तू छान दिसतोय, तू असं बघतोयस एवढा. निखिलला केस यायला लागले ना, मलाच बरं वाटतंय. तर आज 1 एप्रिल आहे आणि आम्ही दोघांनी असं आवरलं आहे, कारण आम्ही युगच्या बर्थडेला चाललो आहे. युग कोण आहे तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल. लास्ट इयर पण युगचा बर्थडे आमच्यासाठी स्पेशल होता, कारण त्याच दिवशी निखिलला ऑपॉर्च्युनिटी आली होती का रे, फर्स्टवाली कॉल आला होता. निखिल कंटिन्यू बाहेर होता आणि आमचं चालू होतं की निखिल काय आहे, निखिल काय आहे. आणि ते ॲक्च्युली गुड न्यूज होती. त्याच्या प्रवासाला एक नवीन वळण मिळालं होतं का रे मागच्या 1 एप्रिलला. आणि 1 एप्रिल अजून पण स्पेशल आहे, कारण की याच दिवशी तनयाने मला गंडवलं होतं. तू पण गणलेला नाहीये, मी पण गणलेली नाहीये. तू पण माझ्या आयुष्यात चांगलंच केलंय, मी पण तुझ्या आयुष्यात तू असंच म्हणशील, तुला चांगलं भेटलंय. तुलाही चांगलीच बायको भेटली असं म्हणू शकते तू, तुझ्या माझ्या दृष्टीने बरोबर आहे तू. तर 1 एप्रिलला आम्ही फर्स्ट टाइम भेटलो होतो. असं अॅनिव्हर्सरी वगैरे नाही सेलिब्रेट करत आम्ही. हे पण कोण करतं आता हे? अरे बरेच लोक करतात, मी काही तुला म्हणत नाही कर, पण त्याच्या तर लक्षात पण नसतं, पण माझ्या लक्षात असतं. मी त्याला सगळे म्हटलं निखिल 1 एप्रिल आहे आज के दिनी मैंने ते को फसाया था, पण असं काही नाही आहे. तर आजच्याच दिवशी आमची सुरुवात झालेली होती 7 वर्षापूर्वी, आणि इथून पुढे 7 वर्ष झाले का? 7 वर्ष झाले. जेव्हा तुम्हाला फर्स्ट टाइम भेटून सांगितलं होतं तनू नाही आहे बघ, मी काय दाढी वगैरे कट करणार नाही, आणि मी नॉनव्हेज खातो जे मी कधीच सोडू शकणार नाही. भाकरी करायची. हां, आणि भाकरी असं नाही सांगितलं, भाकरी करायची असं इथलं की मला भाकरी खूप आवडते. त्यामुळे तू शिकलीस, जर लग्न झालं आपल्याला, तू शिकलीस तर मला बरं वाटेल, कारण की पोळी आणि वरण माझ्या घशाखाली उतरत नाही. एवढ्या गोष्टी तो बोलला होता. आणि मी काय बोलली होती तुला आठवत आहे? नाही लक्षात. असे कसे असतात यार नवरे, एवढं थोडीच लक्षात धरायचं असतं. मी कसं लक्षात ठेवलंय सगळं? तू हुशार आहे, तू मोठी इन्फ्लुएन्सर आहे, और तू मेरा पती आहे. ते काहीतरी तर व्हायला पाहिजे. अच्छा चला, आम्ही छान आवडलंय. आम्ही युगच्या बर्थडेला चाललोय. आमच्यापेक्षा सखी जरा जास्त एक्साइटेड आहे. सखी बाहेर पण गेली आहे. चलो तुम्हाला घेऊन जाते, तिथे माझ्या बाकीच्या पण मैत्रिणी भेटणार आहे. तू ऑलरेडी बाहेर आहे ना, माहित नाही. आणि आल्यानंतर मला तुमच्याशी एवढा एका इम्पॉर्टंट टॉपिकवर बोलायचं आहे ना. आज तो मैं छोडूंगी नहीं किसी को, उसके लिए आपको ब्लॉग एंड तक देखना पडेगा. का हिंदी बोलते मी, सगळं शुभांगी सोबत राहून झालं आहे माझ्या आयुष्यात हिंदी बोलणं वगैरे. तिला मराठी शिकवायचं तर मीच हिंदी बोलते. चलो स्टे ट्यून. पार्किंगमध्ये आल्यानंतर आमचे इतके उद्योग चालतात सखीचे आणि तिच्या पापाचे. हे बघा, मला इथे येऊन जवळजवळ 5 ते 10 मिनटं झाले, आणि त्या आत्ताशी येतात. तो तिला पकडतो, ती त्याला पकडते. कसं पकडून आणलंय बघा आता लेकीला. कुठे होता तुम्ही इतका वेळ? जय हनुमान करा, जय हनुमान. कसा हात करायचा? कर जय हनुमान, जय हनुमान. हे असं इतका वेळ जातो ना आमचा पार्किंग मध्ये. ही कोणाची गाडी? नाही ही गोलूची गाडी आहे. माझी. गोलूची.
काय झालं सखी? कपडे नाहीये तुला? मग काय करायचं? आपण जायचं, पण पैसे नाही ना कपडे घ्यायला. अगं पण पैसे नाही ना आपल्याकडे कपडे घ्यायला. मग पैसे कोण देईल आता? मम्माकडे नाही पैसे. पप्पाकडे तर विचार कोणाकडे. माझ्याकडे नाही तुला कपडे घ्यायला पैसे. आता पैसे नाही माझ्याकडे. चल आपण घेऊ. अरे पण कस काय कपडे घ्यायला चालले तुम्ही? पप्पाकडे- सखीकडे खूप कपडे आहेत. तिला सांग पप्पाकडे आहे पैसे. देते. इतकी शहाणी आहे. असं कपड्याचं दुकान दिसलं का म्हणते माझ्याकडे तर कप्पेच नाहीये. हे मोठेपणी करायचं असतं, लहानपणी नाही. बॅ 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 बॅ. सखी तर कमेंट्सवर बोलणं किंवा उत्तर देणं खूप आधी सोडून दिलंय मी आता. बट काही गोष्टी आहेत ज्याच्यावर बोलणं खूप गरजेचं आहे. आणि आज तर मी सायबर क्राईमला रिपोर्ट पण केलाय. सो म्हटलं तुमच्यासोबत पण हा किस्सा शेअर करूयात. तर काल मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याच्यावर मला ही एक पर्टिक्युलर व्यक्ती, मी स्क्रीनशॉट टाकते प्रॉपर, तिची कमेंट आली की ताई मी 6 मंथ प्रेग्नेंट आहे आणि आज माझा वॉटर फास्टिंगचा सेकंड डे आहे समथिंग. तर मला सांग मी मील कशा प्लॅन करू. आणि मी तिला मला ते वाचून असं झालं की अगं तू प्रेग्नेंट आणि वॉटर फास्टिंग. मी तिला रिप्लाय दिला की अगं ए राणी, प्रेग्नन्सीमध्ये तुला कोणी वॉटर फास्टिंग करायला लावलं, हे सोड आधी. त्याच्यावर तिचा मला असा रिप्लाय आला की मी तुझं बघूनच वॉटर फास्टिंग केलं. जर मला काही झालं तर त्याला जबाबदार जर माझ्या जीवाला काही झालं तर त्याला जबाबदार फक्त तू असशील. मी तिला खाली रिप्लाय दिला की अगं म्हटलं ही काय धमकी आहे फालतू. मी कधीही सांगितलं नाही की वॉटर फास्टिंग करा आणि प्रेग्नन्सीमध्ये वॉटर फास्टिंग करा, असं काहीही मी सांगितलं नाही. आणि त्याच्यावर मला तिचा पुन्हा रिप्लाय आला की अगं ताई सॉरी, माझा टोन चुकला वगैरे, पण मी आता काय करू. मग मी घाबरली. म्हटलं अरे प्रेग्नन्सीमध्ये हे, आणि असं ते माझ्यावर येण्यापेक्षा मला असं झालं की नको कोणाच्या जीवाला काही व्हायला. तर मी तिला म्हटलं अगं राणी, प्रत्येक तुझ्या डॉक्टरला कन्सल्ट कर जे असेल ते. तू जर कालपासून काही खाल्लं नाहीये आणि स्पेशली जर तू सेकंड ट्रायमेस्टरमध्ये तर. त्याच्यावर तिचा मला रिप्लाय आला, हा 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 ताई, मी तर 12 वर्षाची आहे. मी थोडी ना प्रेग्नंट वगैरे आहे. मी तर तुला एप्रिल फूल करत होती. मुळात हे जे अकाउंट होतं ना, हे 2 आठवड्यांपूर्वी सुरू झालेलं होतं. 12 वर्षाच्या मुलीला प्रेग्नन्सी आणि वॉटर फास्टिंग याबद्दल काहीही माहीत नव्हतं. 12 वर्षाच्या मुलीला तर माझ्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असायची पण काहीच गरज नाही, कारण की माझा तो कंटेंटही नाही 12 वर्षाच्या मुलीसाठी. हे एक फेक अकाउंट होतं, जे मी ऑलरेडी रिपोर्ट केलंय. मी इव्हन आणि एक तर मुळात माझ्याशी याबाबतीत पंगे घेऊच नका. माझ्या घरात इतके वकील लोकं आहे, इतके पोलीस लोकं आहे, की यू यू तपास करायला लागेल. आणि मी केलं पण आहे सुरुवात. जी कोणी असेल ना, ती मी आणेल पण समोर. जे काय असेल. पण हा फालतू चाळा बंद करा. हे इतकं गलिच्छ होतं, कारण की पहिले 5-10 मिनिटं इतकी घाबरली होती मी, की एखाद्या प्रेग्नंट बाईने वॉटर फास्टिंग करणं अजिबात चांगलं नाही. आणि मी मुळात वॉटर फास्टिंग हे फक्त वेट लॉससाठी किंवा असं नाहीये. ते खूप वर्षापासून सुरू झालेलं आहे. मी त्याचा क्लास केलेला आहे. मी 21, 15, 7 असं 3 असे कितीतरी दिवसांमध्ये मी ते केलेलं आहे. ते माझ्या बॉडीला सूट होतं म्हणून मी करते. हे मी कितीतरी व्हिडिओजमध्ये सांगितलंय. मी हे पण सांगितलं होतं, जर तुम्हाला करायचं असेल तर डॉक्टरला कन्सल्ट करा. आणि नंतर तर मागच्या 4-5 महिन्यापासून मी या गोष्टीवर बोलणंही सोडून दिलं होतं. कारण मला हीच भीती होती, की 10 लोकांचा फायदा होत असेल तर ठीक आहे. बट एखादं जरी नुकसान झालं, तर शारीरिक नुकसान झालं तर ते मला नकोय. त्यामुळे मी याबद्दल बोलणंही सोडून दिलं होतं. मागे-मागे तर काही लोकं इतकं बोलत होते, तर मला सांगायचं आहे मुळात वॉटर फास्टिंग हे वेट लॉससाठीच नाहीये. ती शारीरिक शुद्धी आणि मनाच्या शुद्धीसाठी सुद्धा असतं. आता काही लोकं इतक्या खालच्या थराचे असतात, की ते वॉटर फास्टिंगला नावं वगैरे ठेवतात, कारण त्यांची तेवढी कुवतही नसते समजून घेण्याची. गलिच्छ विचारांची ते लोकं असतात असं आपण म्हणू शकतो. बट हे जे काही हा प्रकार झाला, हे एक 12 वर्षाची मुलगी तर अजिबात करू शकत नाही. हे कोणतरी जाणून-बुजून केलेलं आहे. तर प्लीज हे फालतू चाळे बंद करा जे काही असेल ते. कारण मी ऐकून घेणाऱ्यातली नाही. मी कमेंटवर बोलणं खूप आधी सोडून दिलेलं आहे. बट हे अशा प्रकारचे, कारण पहिले 5-10 मिनिटं मी इतकी घाबरली होती. डेफिनेटली नॉट की माझ्यावर काही येईल म्हणून, पण कोणाला तरी काहीतरी होईल. त्यात प्रेग्नंट बाईला काहीतरी होईल. मी निखिलकडे इतकी पळाली, म्हटलं निखिल ह्या बाईने असं-असं केलंय. हे असं म्हणजे तुम्हाला कळतं का तुम्ही कोणत्या प्रकारचं. आणि हे एप्रिल फूल वगैरे तर अजिबात नव्हतं. ते ते सांगूच नको. माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे. तू 2 वीक आधी तुझं चॅनल ओपन केलं होतं. तुझ्या हार्डली 4 कमेंट्स होत्या आणि त्या 4 कमेंटही एवढ्याच होत्या. आणि तुझं 2 वीक पहिले चॅनल ओपन केलं होतं, तर माझ्या 6-7 महिन्यापूर्वीचा किंवा वर्षभरापूर्वीचा वॉटर फास्टिंगचा व्हिडिओ तुझ्यापर्यंत कसं काय आला? कारण की मी कोणत्याही व्हिडिओला असं प्रॉपर नाव नाही दिलंय. काहीही फालतूपणा करून जर
समोरच्याला गंडवण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर आम्ही पण तेवढे दूधखोळे नाही आहोत, हे समजून घ्या. सेकंड कमेंट मी अजिबात निगेटिव्हली नाही घेते, बट एका ताईंची कमेंट आली होती आणि हे मी वाईट झोनमध्ये पण नाही बोलत आहे. जस्ट मला त्यांना एक्सप्लेन करायचंय आणि मी पॉझिटिव्हली घेतली ही कमेंट, पण मला एक्सप्लेन करायला आवडेल तुम्हाला. आत्ताची सिच्युएशन आहे ती. काल मी जो व्हिडिओ पोस्ट केला त्याच्यात मी सांगितलं होतं, की छान मस्त गारांचा पाऊस पडत होता आणि आम्ही तो एन्जॉय केला. शॉर्टमध्ये हार्डली मी 3-4 सेकंद ते बोलली असेल. त्यावर त्यांचा रिप्लाय आला होता, की शेतकऱ्यांचे बघा काय हाल चालू आहे. तुम्ही काय फ्लॅटमध्ये बसून एन्जॉय करतायत. तर खरंच सगळ्यात पहिली गोष्ट तर आम्ही स्वतः पण शेतकरी आहोत. हा जो पाऊस पडलाय त्याचं नुकसान आम्हाला पण झालेलं आहे. एक्झॅक्टली आता सिन्नरला नाही पडला त्याच्यामुळे एक्झॅक्ट आमच्या शेतीत नाही झालाय. पण जेवढे पण आमच्या आसपासचे ज्यांचे बाग आहेत डेफिनेटली त्यांचं नुकसान झालेलं आहे. पण तो विषय तर डोक्यातही आला नाही. मी हे सांगत होते, की मी खूप वर्षांनी मे बी गारा बघितल्या असतील. त्यामुळे मी त्या क्षणिकेचा आनंद घेतला जो आला तो आणि मी खरं-खरं सांगितलं, खोटं नाही सांगत आहे आणि डेफिनेटली नंतर वाईट वाटलं जे काही झालं कारण ते नंतर कळलं संध्याकाळी, की आधी तर वाटलं होतं, की फक्त पुण्यात पाऊस आहे. नंतर आमच्या भागात दुसरीकडे पण पाऊस झाला, शेतकऱ्यांचं नुकसान झालं. डेफिनेटली वाईट वाटलं त्या गोष्टीचं. पण हे जे होतं ना, की तुम्ही फ्लॅटमध्ये बसून मजाक करतात किंवा एन्जॉय करतात, तसं अजिबात नाहीये. जसा शेतकरी तिथे कष्ट करतो ना, मी तरी आता सध्या हाउसवाईफ आहे. मी माझ्या घरात करते काय करते. पण इथे जे पुण्यात, मुंबईत जे फ्लॅटमध्ये बसतात ना, तुम्हाला सांगते त्यांच्या डोक्याला इतका ताण असतो. हे आय-टी पॅकेजेस किंवा खूप पुण्याला मजा करता, हे करता, ते करता. मंडे टू फ्रायडे कधी-कधी वीकेंडला पण इतका जीव जातो ह्या माणसांचा आणि शेतकऱ्यांना तरी कर्जमाफी वगैरे मिळते किंवा असतं काही ना काही तिथे दुसरीकडे एखादा मार्ग. इथे आता सांगता 12 वाजता, की तुमचा ले ऑफ झालाय आणि 12:30ला तुम्हाला काढून देतायत. ही सिच्युएशन इथे पण आहे. तर कोणीच एन्जॉय करत बसत नाही. जसे शेतकरी दिवसभर कष्ट करता, तसे हे जे लोकं आय-टीमध्ये आहे, पुण्या-मुंबईमध्ये राहणारे, यांचं पण सेम आहे. मी माझ्या नवऱ्याचं उदाहरण देते, जो मिनिमम काम करतो मी तुम्हाला आता सांगते. 7:30ला जातो तो, 4 वाजता घरी येतो. 4 ते 5:30-6 तो सखीसोबत 2 तास काय वेळ घालवायचा, खातो-पितो काय असतं ते करतो तो. 6 वाजता तो दार लावून बसतो. तो 11:30 वाजता त्या बेडरूमच्या बाहेर येतो. त्याची यूएस शिफ्ट आहे. तो सकाळी पण जातो, तो संध्याकाळी पण काम करतो. तो आम्हाला अगदी कमी वेळ देतो. आमची पण चिड होते आणि हे जे माझा नवरा करतो, आत्ताच्या सिच्युएशनला प्रत्येक आय-टीचा एम्प्लॉयी करतोय. कारण इतकं बेकार मार्केट जाम आहे. प्रत्येकाला भयंकर काम आहे. सो प्रत्येक म्हणजे कोणीच मजा नाही करत यार. ॲट द एंड आपले फॅमिलीच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी शेतकरी पण तेच करतो, आय-टीवाले पण तेच करतात किंवा जे कोणी बाकीचे बिझनेस असतील किंवा दुसऱ्या नोकऱ्या करणारे असतील, सरकारी नोकऱ्या ॲट द एंड प्रत्येकाचा गोल एकच असतो, की आपल्या फॅमिलीसाठी काही करायचंय. सो ते एक जे वाक्य होतं ना, की तुम्ही काय फ्लॅटमध्ये एन्जॉय करताय. डेफिनेटली मला तो क्षणिक आनंद झाला होता, कारण मी खूप दिवसांनी गारा बघितल्या आणि मी ते खरं-खरं सांगितलं. उगाचच मला तिथे मी जर असं बोलले असते, की "बापरे! असं-असं झालं आणि शेतकऱ्यांना इतका त्रास झाला आणि आमच्या घरी एवढं नुकसान झालं, आमच्या नाते" मला माझा तो व्हिडिओ खूप चालला असता, पण मला ती सिम्पॅथी घ्यायची नव्हती. जे खरं होतं ते मी सांगितलं. पण हे हे असं बोलल्याने ना कुठेतरी मला ते वाक्य खूप लागलं. पहिल्या वाक्यात मीही त्यांना उत्तर दिलं, की "अहो ताई आम्ही पण शेतकरी आहे. आमचं पण नुकसान होतं. माझ्या सासूबाई प्युअर शेतकरी आहे. त्यांना मी, तात्या, निखिल काय कमवतो काही घेणं-देणं नाही. त्यांचे आणि आमचे भांडणं होतात शेतीवरनं. तरी पण त्या शेतीतच कष्ट करता काय त्याच्यातनं काही निघो नाही तर ना निघो. त्याच्यामुळे असं नाही, की आम्ही फक्त इथे येऊन आयतं बसलेलो आहे. अजिबात नाही. आम्ही पण शेतकऱ्याच्या घरातून आलोय आणि आय थिंक आता जे पुण्या-मुंबईत बसलेले त्याच्यातले कितीतरी लोकांची फॅमिली घरी शेतीच करते. सो प्रत्येकाला ते दुःख आहे. बट ते एक जे वाक्य होतं, की तुम्ही पुण्यात बसून एन्जॉय करता, तर या एन्जॉय करण्यामागे इतके कष्ट असतात ना, पण ते दिसून नाही येत. ते फक्त चमचमती लाईफ दिसते. त्याच्या मागचा तो स्ट्रेस नाही दिसत. त्याच्या मागचे ते कष्ट नाही दिसत. शेतकऱ्याचे कष्ट दिसून येतात. तिथे खूप शारीरिक कष्ट असतात, भयंकर असतात. इथे पण खूप मानसिक कष्ट असतात, खूप बौद्धिक कष्ट असतात, जे मे बी दिसून येत नसतील. बट ते एका वाक्यावर खूप जोर दिला तर म्हटलं यार याचं उत्तर द्यायला हवं आणि हे मी फक्त माझ्यासाठी, माझ्या नवऱ्यासाठी नाही बोलत आहे. हे मी प्रत्येकासाठी बोलते, जे प्रत्येकजण इमॅजिन करतात ना, की भाई हे तर एकदम मस्त करतात. नाही. प्रत्येक माणूस प्रत्येक क्षेत्रात आता समजा मी हे YouTube, Instagram जे करते ना, हे दिसताना दिसतं की अरे घरी बसून पैसे कमवते. बट मला पण आहेत की स्क्रिप्ट द्या, ती हे करा. बट त्यातल्या त्यात जे शेतकरी आणि जे हे आय-टीवाले करतात किंवा बाकीचे लोकं करतात, त्या मानाने माझं वैयक्तिक मी सांगते मला 50% कष्ट कमी आहे आणि म्हणून मी त्याचा गाजावाजा पण नाही करत. मागच्या व्हिडिओमध्ये पण बोलले की मला नाही वाटत मी असं खूप काही मोठं करते त्याच्यामुळे मी त्याचा खूप इश्यू पण नाही करत.
बट हे जे बाकीचे लोक करतात, शेतकरी म्हणा, हे IT वाले म्हणा किंवा बाकीचे बिझनेसवाले, म्हणजे मी वैयक्तिक सोडून जे कोणी करतं, प्रत्येक जण कष्ट करतं. त्याच्यामुळे फ्लॅटमध्ये बसून एन्जॉय करणारा, तर त्याच्या मागे पण खूप गोष्टी असतात. आणि हे जे मी बोलते, हे मी अजिबात रागात नाही बोलत आहे. शेवटी मी त्या ताईंशी बोलते, ज्यांनी ही कमेंट केली होती. मी रागात नाही बोलत आहे, पण मला ते वाक्य लागलं म्हणून सांगते. बट आधीची जी कमेंट होती ना, ती प्रेग्नन्सीवाली, वॉटर फास्टिंगवाली, त्याचा तर पर्दाफाश करणार मी. त्याचं मी रिपोर्ट पण करणार आणि सगळं होणार. आणि मुळात ना ती कमेंट सगळं डिलीट केलंय. मे बी ते अकाउंट पण उडवलंय. असं झालेली ती सिच्युएशन. म्हणजे तुम्ही जाणून बुजून जर फक्त डिचवायला करतात, तर हे खूप चुकीचं आहे. तुमची विकृती किती घाण आहे, तुमचे विचार किती घाण आहेत, हे त्याच्यात लक्षात येतं. कारण कोणाला ना आडवं जाते, ना तिडं जाते. जे प्रॉपर चालू आहे, चालू आहे. मध्ये-मध्ये तर मी व्हिडिओ पण पोस्ट करत नव्हती, कारण माझ्याकडे कंटेंट नव्हता. आणि मला हा असा कंटेंट घेऊन पण नाही यायचं, की अरे याच्या कमेंटवर बोलायचं, त्याच्या कमेंटवर बोलायचं, याचं वाईट बोलायचं, त्याचं चांगलं बोलायचं. तो माझा कंटेंट नाहीये. मी तुम्हाला जशी बसते तशी दिसते. म्हणजे गाऊनवर तर गाऊनवर, मेकअप केलेला तर केलेला, नसेल मेकअप केलेला तर त्या अवतारात. मला नाही खोटं. मुळात हे तुम्हाला दाखवतात, मला याच्यातनं पैसे पण भेटतात. ॲट द सेम टाईम माझी जर्नी रेकॉर्ड होते. उद्या मी 50 वर्ष झाल्यानंतर मी बघू शकते, की भाई 25व्या वर्षी मी हे केलं होतं, 28व्या वर्षी मी हे दिलं होतं. आणि ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी मी हे चॅनल सुरू केलेलं होतं. सो प्लीज हे असे उद्योग करायला इथे येऊ नका. कोण काय नाव तिचं, ऐश्वर्या काय? मी नाव पण विसरली. बट मी स्क्रीनशॉट टाकणार, म्हणजे तिचं काय असेल ते कळू द्यात तुम्हाला पण. आणि असे फालतू चाळे करू नका. आणि तुम्हाला जेन्युइनली जर वॉटर फास्टिंग करायचं असेल, विच इज व्हेरी गुड फॉर युअर हेल्थ, तर प्लीज डॉक्टरला कन्सल्ट करा. ते नसेल तर डिटॉक्स असेल तर ते करा. आज माझं वजन खूप असलं ना, तरी पण माझ्या मागे कुठल्याही प्रकारचा आजार नाहीये किंवा माझी ना इथली हे पण खूप स्ट्राँग आहे. म्हणजे मी कोणाबद्दलच असं वाईट विचार वगैरे करत नाही. आणि हे पण त्यात म्हणजे आपोआपच आपल्यात ते चेंजेस होतात. सो जर पॉझिटिव्ह चेंज होत असतील, तर तुम्हाला फायदा होणार असेल शारीरिक, मानसिक, तर ते करा. बट ॲट द सेम टाईम डॉक्टरला कन्सल्ट करा आणि मग करा. त्याचे प्रॉपर कोर्सेस असतात, ते करा आणि मग करा. बाकी चला यार, मला मला ना असं खूप दिवसांनी मला कमेंटवर बोलायला आता आवडतच नाही. कारण म्हटलं बाकीचं आयुष्यात एवढं रमत-गमत सगळं छान चालू आहे. पण हे असं काही झालं का डोकं सणकून जातं आणि मग मला बोलल्याशिवाय होत नाही. असे मी खूप दिवसांनी तुमच्याशी अशा अशा गप्पा मारते असं मला वाटतंय. चला जाऊ द्या. आपला आजचा ब्लॉग मी इथेच फिनिश करते. आजच्या ब्लॉगमध्ये स्टार्टिंगला काय आवडलं ना सखीचं, माझं निखिलचं, तेही खाली कमेंटमध्ये सांगा. आमचं एक नवीन Instagramवर चॅनल आम्ही सुरू केलेलं आहे. लाईफ विथ तनया निखिल, काइंड ऑफ तनिक. तर मी खाली लिंक देते. जर तुम्ही अजूनही त्याला फॉलो केलं नसेल तर करा. आम्ही प्रॉपर रिअल लाईफमधल्या ज्या आपल्या फाईल्स आहेत ना, म्हणजे जे आपले व्हिडिओज असतात ना, अनएडिटेड, जे आपलं नवरा-बायकोचं रेग्युलर बोलणं असतं, जी रिॲलिटी असते ना, ते पोस्ट करतोय. तिथे पण तुमचा खूप छान रिस्पॉन्स येतोय. पण जर तुम्ही अजून फॉलो केलं नसेल, तर नक्की फॉलो करा. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. काय? बाय द वे मी तुम्हाला सांगायचंच राहिलं, मी युगच्या बर्थडेला गेलो होतो. युगच्या बर्थडेला खूप मजा केली. शुभांगीच्या घरचे तर सगळे खूप छान आहेत. तिच्या मैत्रिणी वगैरे पण होत्या, खूप छान मस्त जेवण वगैरे केलं, फोटोज काढले. तिथलं वातावरण खूप कूल होतं. त्यात तिच्या सासूबाई ऑलरेडी खूप छान आहे. भक्ती पण आली होती. आम्ही खूप एन्जॉय केला तिथे. आम्ही सगळ्यात लास्ट गेस्ट होतो तिथून निघणारे, मी आणि भक्ती. बट ह्या सगळ्या गोंधळात तुम्हाला ते सांगायचं राहूनच गेलं. बट आम्ही युगच्या बर्थडेला ॲक्च्युली खूप मजा केली. चला आता ब्लॉग फिनिश करते. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.